उपलोनिया बुडती Thank you.
तुम पडाला Thank you.
Ah
उपजोनिया पुरती येऊ उपजोनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो पैसे नाही कवळ काही कार्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंगडी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे समचलन सरोजम सांद्रनिलांबुदाभम जगन्निहित पाणी मंडलम मंडलम तुलसी माला कंदरम कंदनेत्रम सदैव वनवासं विठ्ठलं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अवघा तो शकून गदळी देवाचे चिंतन येते नसता वियोग लाभावणे काय योग चंद हरीच्या नामाचा सदा सुचिरभूत वाचा येते नसता वियोग लाभावणे काय योग तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ सर्व दिशा येते नसता वियोग लाभावणे काय मग धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु गयाचा काय व्हावे उतराई त्यांचे परिवारे हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते उपजोनिया पुरती ओम काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कार्याचे विधान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग
महान भगवत भक्त वैराग्याचे मुकुटमणी चिन्मय स्वरूप साधू विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी देह दिजवणारे संत देवमान्य संत संतमान्य संत जगमान्य संत अधिकार संपन्न साधू वैराग्य कैवल्य मूर्ती पंचमवेद निर्माते देवचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे. संसार गती रोधक परमार्थ गती साधक यमलोक बाधक वैकुंठ होण साधक तुकोबार आहे. ज्यांनी वारकरी संप्रदायाला दिला वैराग्याचा कळस, ज्यांच्या जीवाची आवड आहे भगवान परमात्म्याची तुळस, ज्यांना संसार करत असताना संसाराची आली एक किळस, पण परमार्थ करत असताना किंचित सुद्धा नाही आळस, म्हणून झाले वारकरी संप्रदायाचा कळस. जन्मताच तुळशीच्या माळेचे मान करी, पंढरीच्या वाटेवरचे निष्ठावंत वार करी, त्यांच्या कीर्तनाला 14 टाळ करी, जगाला खाणारा काळ त्यांच्या दारात सलाम गुलाम करी. त्यांचा परमार्थ वारकरी संप्रदायाच्या कळसाच्या वरी, म्हणून आक जग लोळे त्यांच्या पायावरी. विठाल अधिकार संपन्न साधू तुकोबारायाचा 4 चरणाचा काला या प्रसंगातला भंग आहे. तुकोबारायाच्या भंगाचा प्रतिपाद्य विषय आहे. तुकोबाराया म्हणतात आम्ही आज मरू, पण पुन्हा हाच काला खाण्यासाठी इथं जन्माला येऊ. का आम्हाला काल्याची किंमत कळाली आहे, पण आल्यानंतर कोणता काला खाणार? दही भाताचा काला खाणार. उपजून या पुढती हो काला खाऊ दही भात. तुकोबाराला विचारलं का काला खाण्यासाठी तुम्हाला खाली जायची गरज आहे का? तुकोबारा म्हणले हो, वैकुंठात काला मिळत आणि हिथं न खाता वर आला तर म्हणते काला. ध्यानात ठेवा, म्हणून वैकुंठ तो आयशे कवळ काही काल्याचे. मग तुकोबाराला म्हणलं तुम्ही काला कसा खाणार? तुकोबारा म्हणले एकट्याला खाण्याला कोणी विचारित नाही. एकमेका देव मुखी, एकाला दुसऱ्याच्या तोंडात घालावून दुसऱ्याला तिसऱ्याच्या नाही त्याच्यात घाला मागे. एकमेका देव मुखी सुखे घालू मुंबई, म्हणून असा आनंदाला काला खाऊ. पण तुकोबारा कशासाठी जन्माला येणार हे कळलं, काला वैकुंठात हे कळलं, काला कसा खाणार हे कळलं, पण काला नेमका कुठं खावा लागतो कुठं करावा लागतो. तुकोबारा म्हणले काला फक्त वाळवंटातच होतो, आणि वाळवंटच काल्यासाठी बळवय निटय आणि उत्तम आहे याचा एकच शब्द सांगून जातो. 3.5 हाताच्या देहामध्ये जन्माला आलेल्या माणसानं 3.5 हाताच्या वाळवंटात काला खाल्याशिवाय मरायचंच नाही. थोडासा मोकळा करा फक्त आणि ट्रबल द्या. अभंगाचा प्रतिपाद्य विषय सांगितलेला आहे. बरोबर आपण या अभंगावरती काल्याच्या नियमित टायमिंग मध्ये, म्हणजे चेअरमनच्या पुंगळ्या गोळा करायच्या आधी आपण घरी जाऊ. सगळ्यात जास्त अडचणीचा माणूस तीच आहे आता इथं. गोड असा हा काल्याचा प्रसंग आहे, आणि या काल्याच्या प्रसंगाला तुकोबारायाचा अभंग आहे. अभंगाचा भावार्थ सांगितलेला आहे, आणि इथून पुढे एक तासाभरामध्ये फक्त चरित्र ते उच्चारावे. भगवान परमात्म्यानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचं उच्चारण करायचं. पण बऱ्याच वेळा प्रश्न असा पडतो दादा की दही बी पांढरी आहे, लाही बी पांढरी आहे, त्याच्यामध्ये असणारं दूधही पांढरे, सगळा काला पांढरा दिसतो, गेला कालाच का म्हणतो तो? पण हे अंतकरणाला काळ्या माणसाला कळत नाही बरं का, हे अंतकरणाला म्हणतोय. ऐका, लाही भी सफेद है, दही भी सफेद है, फिर भी उसे काला क्यों कहते हैं? क्योंकि काले कृष्ण की परछाई उसमें पड़ती है, तो सफेद लाही दही का काला हो जाता है. गोड असं वातावरण आहे. वैकुंठवासी हरिभक्ती परायण पोपटराव देवराव मुरुमकर, बरोबर आहे ना? एकदाच वाचलं होते आता. यांचं असणार हे 25वा पुण्यस्मरण आहे. किती माणसं मेल्यावर 25 मिनिटं आई बाप देणं ठेवत नाहीत. 25व्या वर्षामध्ये या मुलानं आपल्या बापासाठी रौप्य महोत्सवी असणारा उत्सव साजरा केला. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वारकरी संप्रदायात त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. महाराज भाग्यवान लागतात अशी मुलं जन्माला यायला. एक शब्द सांगून जातो,
अनुसयेला तिन्ही देव प्रसन्न झाले. तिन्ही देवाला सांगितलं अनुसय तुला काय मागायचं ते माग. अनुसय म्हणली मला फक्त माझ्या पोटाला पुत्र पाहिजे. देव म्हणले पुत्र पाहिजे का मुलगा पाहिजे. हे दत्त जयंतीच्या कीर्तनात भानावर पाहिजे ती महाराज सांगायला. ते सरळ म्हणतात मुलगा झाला. मुलातून पुत्रात लय फरक आहे दादा. अनुसयाला विचारलं मुलगा का नको. अनुसया म्हणे इथे बैलासारखं होज वागवते मरते त्याचं नाव मुलगा आहे. मला मुलगा नको. मग मला कोण पाहिजे. मला पुत्र पाहिजे. पुत्राची खरी व्याख्या काय. पतनात ताळीते इति पुत्र. जो आपल्या आई बापाला अधोगतीला जाण्यापासून वाचवतो त्याचं नाव पुत्र आहे. आणि याचा दुसरा अर्थ आहे पुत्रावाच्या नरकात जाण्यापासून जो आपल्या आई बापाला वाचवतो त्याचं नाव मुलगा पुत्र आहे. म्हणून पुत्र जर असावा तर असा गुंड असावा. आपला पुत्र द्यायचा गुंडा झोपेल घालतो आई बापाच्या डोक्यात. असली पोर नाही महाराज. मला वाटतं असली दापात असण्यापेक्षा वाज राहिलेलं बरं. नालायक संतती जन्माला आली म्हणजे आई बापाच्या कानाला बोट लावल्याशिवाय जात नाही. मग आई बापाच्या अंगाला घाण लावल्याशिवाय जात नाही. म्हणून याच्या आधी सांगितलं पण ऐकून जावा. सुशील मातृ पुण्यनम पितृ पुण्यनम चतुर्था उदार वंश पुण्यनम आत्म पुण्यनम सौभाग्यता. आज नितीन महाराजांना 25व्या वर्षात आपल्या बापाची पुण्यतिथी घातली आहे. कारण बापानं मरेपर्यंत लोकांचं बाण कोरलं नाही तर मरेपर्यंत भजन केलं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. बाप जर मास पकडत असेल तर पोरगा तिजोरीतलं पैसा आल्याशिवाय ध्यानात ठेवा. म्हणून त्याला खान तशी माती. ध्यानात ठेवा. याचं सगळं प्रमाण आहे. पण आता मला काल्याचा प्रसंग आहे का. त्याला बाप भाग्यवान लागतो. सुशील मातृ पुण्यनम पितृ पुण्यनम चतुर्था. आई चांगली असेल तर सुशील मुलगा जन्माला येतो. बाप चांगला असेल तर चतुर मुलगा जन्माला येतो. वंश चांगला असेल तर चांगला दान धर्म करणारा मुलगा जन्माला येतो. आणि स्वतःच पुण्य असेल तर भाग्यवान मुलगा जन्माला येतो. आणि याच्या उलट आहे का. उन्माद मातृदोषणम पितृदोषणम मूर्खता. कार्पण्यम वंशदोषणम आत्मदोषणम दलिंदरता. दलिंदरता शब्द पण दलिंदर वापरत असतो. आणि आपण मोकळ्या म्हणून बोलत असतो. पटलं तर पटलं नाही तर चुनाला उठलं विढालं. ऐका. स्वतःच्या आईचं पाप असेल तर हुनमत नालायक मुलगा जन्माला येतो. बापाचं पाप असेल तर मूर्ख मुलगा जन्माला येतो.
आणि वंशाचं पाप असेल तर मग किचूच मुलगा जन्माला येतो. तो पाठ पडलेली माशी चोखून खाणारा, मेली तरी खातो महाराज. याला एक आपल्या गावरान भाषेत म्हणतात, उष्टी हातानं काळवळा सुद्धा हानी ध्यानात ठेवा. आणि याच्या पुढे जाऊन सांगताय, जर स्वतःच पाप असेल तर दलिंदर मुलगा जन्माला येतो. त्याला जन्माला आल्यानंतर काय कळत नाही. माझ्याकडे वेळ कमी, पण 3 गोष्टी सांगून जातो. आता सध्या समाजात 3 माणसं लय बिघडले. त्याचं नाव मादी आहे. मादी म्हणजे म नावाचा शब्द ज्याच्यात आधी लागतो ते 3 माणसं बिघडले. याच्यात पहिली आहे माशी, दुसरं आहे मासा आणि तिसरं आहे मनुष्य. 3 माणसं लय बिघडली महाराज. माश्याला अक्कल आहे का? ज्या गळानं आजापाजा संपवला त्याच गळाला मासा लागतो. पाण्यात आल्यावर मासा म्हणतो का याच गळाला माझा बाप अडकून गेलाय? मला कधी दादा आमचे छोटे माऊली म्हणतात, वर बघा वर बघा. ध्यानात ठेवा, माश्याचं कुळ गळानं संपवलं का कुणी? गळानं. तरी सुद्धा मांसाचा तुकडा आल्यावर मासा तिकडं मांसाकडे जातात, त्याला काय म्हणतात? काय का आजचे दिवस माफ आहे का? माश्याला अक्कल नाही. माशीला अक्कल आहे का? माशी म्हणते का हे नाशक्या गोळ्याचं औषध आहे? म्हणते का? माशी म्हणते का हे मेलेले? माशी म्हणते का हे घाण आहे? माशी म्हणते का हे गुलाबजामुन आहे? कुठं बसावं ह्याची तिला अक्कल? म्हणजे बऱ्याच माश्या तमाशाने बी असते, कीर्तनात बी असते. बऱ्याच माश्या दारूच्या बाटली बी बसते द्या आणि अमृताच्या घरासमोर. ऐका, माशीला अक्कल. आणि तिसरी गोष्ट, मनुष्याला अक्कल नाही. कशासाठी जन्माला आलोय, काय करायचं, कोणाला सांभाळायचे. कीर्तन करीत चोमळत बसण्यापेक्षा आई बाबाच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच माणसाला देवभेटीचा आशीर्वाद. आज 25व्या वर्षातला सप्ताह पैशामुळे नाही, 25व्या वर्षातला सप्ताह त्यांच्यामुळे नाही, तर 25व्या वर्षातला सप्ताह फक्त आणि फक्त बाबाच्या पुण्यामुळे. म्हणून माझ्या वडिलांची विनाशी गादेवा, माझ्या वडिलांची विनाशी गादेवा. जातवान शब्दाचा अर्थ कळला आम्हाला. इलायची जातवान मधला फरक कळला.
इलायची कुत्र असतं बघा, मालकिनीला चाटत आणि कुत्रा चोर आलं का झोपत. जातवान कुत्र मालकीन आल्यावर झोपत पण चोर आल्यावर भुकतच त्याचं नाव कुत्रे. आणि इमानदारीने सांगा, गाड्याला जर परमात चांगला करायचा असेल बायको सुद्धा जातवानच भेटली पाहिजे. आणि कीर्तन करायला कीर्तन रंगवायचं असेल तर टाळकरीने वाजवणारा जातीच्याच पाहिजे. तुम्हाला कस काय या जगात फक्त जातवान बायको मिळतो को बनायला. काळ्या इथे तुझी रानगंती केली का तुको बळा म्हणजे विठ्ठल. श्रीदेवी गुणवंती तिथे गुंती आशा चांगली बायको दिली. तिने जर कीर्तनाला जायच्या टायमाला आहो म्हणले ना गाली वाटांगण. परवा एक रील बघितली मी मोबाईलवर दादा. त्या रील मध्ये एक पेशंट कुत्र घेऊन डॉक्टरकडे आलतो. डॉक्टर मध्ये डॉक्टर 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 आता लय मोठा इनामदार सारखा. डॉक्टर डॉक्टर माझ्या बायकोला कुत्र चावले. 4-5 वेळा मला डॉक्टर म्हणला तू नाराय काय करे. म्हणलं का, अरे मला कुत्र बायकोला चावलं, कुत्र घेऊन माझ्याकडे का आलाय. म्हणला कुत्र बायकोला चावलं पण बायकोल काय नाही झालं, कुत्रच पिसाळले. चांगल्या महाराजाला चांगल्या पकवाजाला चांगल्या माणसाला बायको खट्याळच मिळली पाहिजे. एकही कीर्तन बुडवीत नाही मला 3 करेन. 25व्या वर्षामध्ये बापाच्या इष्टितीसाठी नाही तर बापाची इच्छा पूर्ण केली मला. ऐकलं मग अशी मी, माझ्याकडे वेळ नाही, काल हा प्रसंग आहे, 1 तासामध्ये मी सेवा संपवतोय. तसं कीर्तन मला वाटलं होतं कसं होतं कसं नाही, कारण बेटाईम कीर्तन सकाळ बी नाही संध्याकाळ बी नाही. पण भाग्यवंताच्या घरी जर असलं तर कवाय बी नव्हतं. भाग्यवंता घरी पकवाजाव सुद्धा नाचा येतं, फक्त चांगला पाहिजे. कोण चांगला पाहिजे, पकवाजा चांगला पाहिजे. त्यांना तेव्हा मग अशी मला 4 नावं सांगितली पण तिला नाव आठवणीत नाही. महाराजांचे वडील आणि अजून 3 जण उपळ वाटत. या 4घांनी परमार्थ टिकून ठेवला. साहेबराव आम्हाला वाटतं भाऊसाहेबांचे वडील. पकवाज वाजायला पोपटगाव एक आणि अजून 2 विष्णू नाना. या 4घांनी परमार्थ टिकून ठेवत पालव्या फुटले. त्या मला खोड लागते तेव्हा पालव्या फुटते. आता खोडच राहिली नाही. JCBचं खोड ते जे खाली जाते. आपलं झाड काढून शेजाऱ्याचं बी काढतोय. देणार तेव्हा या 4घांनी परमार्थ टिकवला. मरेपर्यंत भजन केलं या पोपट भाऊनी, मरेपर्यंत. आणि आमचे काकांचे वडील केमचे नागनाथ जाधव गोड गायनाचे आले त्या काळातला रेडिओ स्टार माणूस. आणि त्यांच्या भजनाच्या चाली बाबा म्हणत होते असं मी ऐकलंय. ऐका. आणि एवढं भजन केलं पण मरेपर्यंत दादा त्यांची इच्छा होती की दारात एखादं तरी कीर्तन व्हावं. इच्छा होती कीर्तन व्हावं. पण
अनपेक्षित असा असणारा भाग प्रारब्ध असतं महाराज. जिवंत होते तोपर्यंत एकही कीर्तनदारा झालं नाही, एकही कीर्तन झालं नाही. पण आज आणि पुन्हा कीर्तनानंतर आज 25 वर्ष झालं आज रोज कीर्तन आहे महाराज. प्रत्येक पुण्यतिथीला, पाठीमागच्या पुण्यतिथीला मीच कीर्तन केलं महाराज. याही पुण्यतिथीला ही माझ्याकडे सेवा आली महाराज. पण ध्यानात ठेवा, आज आई बापाला सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या इस्टेटीचा बंगल्याचा असेल का माझ्या पुण्यतिथीला 3 दिवसाचा सप्ताह झाला याचा असेल. हा सगळ्यात मोठा आहे. म्हणून माणसानं लढायचं असेल तर आई बापाच्या विचारासाठी लढावं. माणसानं पैशासाठी कधीच दुसऱ्याच्या दारामध्ये काशी करू नये. परमार्थासाठी माणसानं भिकाऱ्यासाठी कोणाच्याही दारात जावं. आज किती दुःख आहे महाराज. जन्मदाती आई गेली आहे, जन्मदाता बाप गेलाय. ज्या दिवशी तुकोबाने म्हणतात माझा बाप गेला, माझी आई गेली ना, हे देवा आता तुझ्या शिवाय सांभाळणार मला कोणी नाही. माझ मेरी बाप ने आमच्या व्यक्तिमत्वात आणि निस्वार्थ प्रेम करणारा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. बाप गेला म्हणजे जगाचा सूर्य निघून गेला माझा. आई गेली म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये शीतलतेचा पाळणा घेणारी आई गेली. आज आम्ही कोणाकडे आई म्हणून बघावं, आज आम्ही कोणाकडे बाप म्हणून बघावं. आज बाप असता तर बापाला आनंद झाला असता, आई असते तर आईला आनंद झाला असता. दोन मुली दिवाळीला रक्षाबंधनला नितीन दादाच्या घरी येताय, भावाची दिवाळी मिळते आहे. पण बापाचा आशीर्वाद आणि आईच्या प्रेमाची पिशवी या बहिणीला कोणी झाली म्हणून पिऊ नको मला. एकुलता एक मुलगा आहे म्हणून जीवापाड प्रेम करणारा मुलगा त्यात कोण आहे. पण त्याच मुलानं बापाचं 25 वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं. म्हणून तेव्हा जन्मदाता बाप गेलाय, पण आज माझी आई आणि माझा बाप तूच आहे. मला सांभाळायची जबाबदारी देवा तुझे. आता
हा संसार मी माझी प्रस्तावना थांबवतो वेळाभावी. महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद आहे. अगदी गोड असा 3 दिवसाचा सप्ताह आहे महाराज. पण ध्यानात ठेवा, हा सप्ताह करताना काही कमी अडचणी आल्या नाही. पहिल्या दिवशी गावात 2 कीर्तन, काल 1 कीर्तन, आज 2 कीर्तन, पण तेवढ्यात सुद्धा मिठी सोडली नाही. 2 ला तर 2 लाख आला, 3 ला तर 3 लाख आला. जिला नांदायचं असतं का ती कशी बी ऍडजस्ट करते, आणि जिला नांदायचं नसते जायच्या आधीच म्हणते मग कसं आहे तिथं वायफाय आहे का, नेटवर्क आहे का, मग 4G चालतंय का 5G चालतंय, रस्ते चांगले आहेत का. आता ते काय सांगावं माणूस, ते आता लय अवघड दुखणं झाले. एवढ्या 8 तासामध्ये 3 दिवसाचा सप्ताह केला. नाहीत कुणी प्रसन्न झालं तरी जगाचा मालक प्रसन्न होणार याच्यात शंका गायीशी आणावं लागते दाणे काढायला गेली गावात त्याच्या जवळ. मला मोकळं बोलायची सवय गोड असं महाराजांनी, आणि मला पाठीमागच्याही वर्षी या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं आणि याही वर्षी माझ्यासाठी 8 तास केला. मला तशी सकाळची सेवा होती महाराज उपळायला, पण तिथे एक एक्सपायर झाल्यामुळे माझी सकाळची सेवा कॅन्सल झाली. आणि मग इथंही आलो. हेही कीर्तन आमच्यावरती महाराजांचं प्रेम आहे. आणि आपले राजाभाऊ महाराज मुरुमकर यांनी जवळजवळ 7-8 महिन्यापूर्वी सांगितलं होतं महाराज सप्ताह 3 दिवसाचा करायचा आहे आणि 100% तुमची सेवा आहे. म्हणजे सेवा दिली म्हणून मी तुम्हाला जे हरी घालतोय अशातला भाग नाही. महाराज बोलून गेलोय, मी इमानदारीने सांगतो तुमचं लेकरोय म्हणून. 15-20 दिवस झाले मी रोज 2 कीर्तन करतोय महाराज. सेवेचा विषय नाही, माणसाने नाही कीर्तन केलं तरी जे हरी घाला. पण आता ते रुसो भूगोले वाढल्यात फार मातामध्ये. चाल नाही दिली तर म्हणतो धावतो तुला पुढचे घेत. एखाद्याचं नाव घेतलं नाही ना महाराजांना, ते म्हणतो महाराजाचं कीर्तनच पाडतो. महाराजाचं पाडतो का देवाचं? देवाचं पाड्या कुठल्या गल्लीत कोणाला आवाज आहे त्याला चांगलं कळतं. कुठंही पाप फक्त मंदिरात देवळात तर मांडवात खपत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात यायचं असतं तर चेपलं जवळ आपल्या अंतकरणात ती गाण ठेवायची आणि मगच पाऊल मंदिरामध्ये टाकायचं. आणि मग चेपला होणं आपल्या कुणी गोपूनच टाकलं. ध्यानात ठेवा. मला उपळ वाटायला आला का दमच निघत नाही मला. त्या भैरवनाथ जयंतीच्या कीर्तन तर मला जन्मच राहिली असाच होऊन नाही. असू द्या, प्रेमाचं गाव आहे, महाराजांचंही प्रेम आहे. अगदी वैभव आहे. गोड अशी श्रावण शिष्य आमची महाराजांची. गोड असं टाळकरी तर गोड असे पेटी मास्तर, वयानं ज्ञानानं अनुभवानं श्रेष्ठ आमचे हरिभक्ती परायण पोपट दादा साळुंके. आणि ह्या पकवाजात तर काय बोलूच नाही महाराज. लांब लचक साप चावला तर एखाद्या वेळेस उतरतो, पण ठिसक उतरत नाही. गडी दिसाय टुकडाच आहे आणि एकदा आला का उतरूच देत नाही. याला म्हणायचं पकवाजा, मूर्ती लहान पण. म्हणून माणसाने लांब लचक पाळू नये, पण एखादा आखूड तर पाळावा. पण असं पाळावा ते कुठेही ठोकायला येतात. ते महाराज गोड असे श्रावण शिशिमय गोड गायनाचे आणि आपल्या महाराष्ट्रातलं वैभव म्हणलं तरी आमचे दत्ता महाराज चव्हाण गाण कोकिळा महाराज इतकं गोड गायन आहे. तेवढंच एक चांगले कीर्तनकार, चांगला पाठाण, चांगले चाली असणारे आमचे गोरख महाराज. माणसाकडे चाली असते पण पाटा नसतो, पाटा असतो तो चाली नसतो. म्हणून कीर्तनाला माणसं चालीचे लागते. फक्त चाली पार मारतात ते लागते. ज्यांचं आत्ताच कीर्तन झालं गोड असे कीर्तनकार आमचे बोबडे महाराज. पहिल्यांदा कीर्तन सेवा ऐकण्याचा योग आला. आणि नियम असा आहे महाराज, आमचे गुरुवरे सांगतात कीर्तनात मध्ये आल्यावर टाळी घेऊन बघायचं नाही.
हा एक संप्रदायातला नियम आहे. चांगल्या कीर्तनकारापाशी पाळला पाहिजे. ते रोजचं असू द्या. हा म्हणून मी तुमच्या पुढं बसून कीर्तन ऐकलं. आहे का? याचं कारण आहे, आम्हाला राऊत बाबांनी आम्ही त्या दिवशी हनुमंत महाराज त्यांच्या फडावर गेलतो. शेळके महाराज म्हणत होते की आम्ही टाळ घेऊन उभा राहतो. सांगितलं त्यांनी अजिबात नाही. तुम्हाला उभा राहायचं तर खाली बसा, उभा राहायचं तर महाराज विना उभा करायचे आधी टाळ घ्या. पण आमच्यात कसं बी चालतं महाराज. म्हणजे आमच्यात म्हणजे आपल्या फड परंपरा पाळायची तर फडकऱ्याकडे जावं, मते बाबाकडे जावं, देगलूरकर महाराजाकडे जावं. आमचं आपलं दुसऱ्यातलं दार देऊन येतं कीर्तनाला बसतंय. आमचं म्हणजे कसं आहे, मनालीन तसं आहे. गोड कीर्तन करायचं आमच्या गावातील बाबा. तर त्या दिवशी एकादशी कीर्तनाला आलो, मागलं चिंग चिंग चिंगाट पळून इकडे बाजूला आले, कळलंच नाही मला. गोड असे सगळेच महाराज मंडळी आहेत. आमचा शांडू आहे, काय चौकदार बाबा दिसतो मला. ताकद येऊ द्या, कीर्तनकार सुद्धा घ्यायला पाहिजे. सगळ्या गावाने किलो किलो तूप दे त्यांना. देशी गायचं 2,500 रुपये किलो आहे. आमचे जिवलग मित्र, आमचे चेअरमन आता जास्त स्तुती करत नाही, वाढत जाते. आमचे बाळू महाराज हजारे आहेत. आमचे गोड असे आमच्यावरती प्रेम करणारे राजा भाऊ मुरुमकर. लय लय प्रेमानं महाराज कार्यक्रम. मला वाटतं नितीन महाराजांना फोन एकदा दोनदा केला असेल, पण त्यांचं 5-25 फोन झाले तुम्हाला. आमचे बाळासाहेब बाबा गोड असे पलीकडचे महाराज, अगदी खूपशे महाराज, बरोबर का? सगळेच महाराज मंडळी बसलेले सगळेच प्रेमाचे आमचे पाटलांचे असणारे भाऊ आहेत. आमचे नितीन महाराज आहेत, इकडे आमचे हनुमानदादा आहेत, ढगे बापू आहेत, रायादादा आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यासपीठ आहे, ज्ञानेश्वरी आहे. आमचे सुनील महाराज आहेत. सगळे समोरचे बसलेले महाराज, आपल्या गावचे परमार्थातले दादा माणूस आमचे दिलीप दादा आहेत. महाराज जिरवायची म्हणलं तरी जिरवते त्या एखाद्याची, आणि कार्यक्रम पार पाडायचा म्हणलं तरी पाडत. मागचे महाराज आहेत. सगळ्यांची नावं देण्यात आमचे मुरुमकर गुरुजी आहेत. आमच्या नितीन महाराजांचे जिवलग मित्र आमचे काका केमचे कुंकू कारखानदार भालचंद्रजी गुटाळ हेही या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सर्वच वाचणारे आमचे विनेकरी बाबा आहेत. आता कोणाकोणाची नावं घ्यावं महाराज. सगळ्यांच्या पायावर दंडवत घालतो. मला इतक्या गोडीनं आमंत्रण दिलं की मला एकट्याने यावंच वाटलं नाही. मी जोडीनं कीर्तनाला आलो. अभंग काल्याच आहे, ती घरी गेल्या भांडाय बसते, माझं का घेतलं असू. तेव्हा हे लय आवड जागेचं रूप नाही, देवासारख्याला सुट्टी मिळली नाही. तसं काही नाही बरं का, म्हणून तो वाटेल तसा आहे का. काल्याचा प्रसंग आहे आणि अभंग तुकोबारायचा काल्याचा आहे. काला 3 प्रकारच्या वारकरी संप्रदायामध्ये. तसं तर काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे. सप्ताह 5 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, कार्यक्रमाची सांगता काल्यानं झालीच पाहिजे. जसं नदीचं पाणी गंगेला जाऊन मिळाल्याशिवाय परिपूर्णता नाही, सोनं 16व्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय पूर्णता नाही, मंदिरावर कळस बसल्याशिवाय मंदिराला पूर्णता नाही. मंदिराची या कामा कळसू परमलिंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण चित्तीची या कसू 16वा जायचा. याच्याशिवाय कामाला पूर्तत्वा नाही. तसं सप्ताह घातला का काल्याशिवाय कार्यक्रमाची सांगता नाही. म्हणतात ना छोट्या माऊली विहिरी जवळचा बापा कोरडा तू. तसं आमच्या अंगद बापू माझ्या जवळ असून कोरडे राहिले मला. माझ्या हातचे माळकरी महाराज, मला त्यांचं नाव घ्यावाच लागणार नाही. मगाशी सांगितली गुरु माऊली, जेवढं आई प्रेम करत नाही ना तेवढं आपण प्रेम करावं महाराज. या तिन्ही गोष्टीशिवाय काल्याची सांगता नाही. आणि आजचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस, कळतंय ना. 3 प्रकारचं जग आहे, सात्विक आहे, तामस आहे, राजस आहे. तिन्ही लोकांना आज आनंद आहे. तामसी लोकांना का आनंद आहे? आज आम्हाला 3 दिवसाचं पाकिट मिळणार म्हणून आनंद आहे. राजस लोकांना आनंद आहे, काय आनंद आहे? आज आम्हाला काला खायला मिळणार म्हणून आनंद आहे. नाही 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 विठ्ठल. माझ्या आधी सांगायचं राहिले, तामस लोकांना आनंद आहे काय? 3 दिवस असणारी किटकिट बंद होणार आहे. राजस लोकांना आनंद आहे, पाकिट मिळणार आहे. आणि सात्विक लोकांना आनंद आहे, आज काला खायला मिळणार.
मग हा काला 3 प्रकारचा. एक काला जीव शिव ऐक्याचा काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा दही भाताचा काला. जीव शिव ऐक्याचा काला म्हणजे सूक्ष्म देहाचा काला, दही भाताचा काला म्हणजे स्थूल शरीराचा काला आणि हरिनामाचा खिचडी काला म्हणजे कारण देहाचा काला. याच्यातले 2 काले आहेत. त्याच्यातला जीव शिव ऐक्याचा काला, हा काला कधी खायला मिळतो? जीव जेव्हा ब्रह्मस्वरूप पदाला प्राप्त होतो त्या दिवशी तो माणूस त्या काल्याचा अधिकारी होतो. आता ब्रह्मदेवाला काला आहे का? इंद्रदेवाला काला आहे का? ते खुर्चीवर आहे, पण त्या खुर्चीला अर्थ नाही. ते विषयामध्ये गुंतलेले पामर जीव आहे. ब्रह्मदेव खुर्चीत गुंतला, इंद्रदेव खुर्चीत गुंतला. ब्रह्मदेव स्वतःच्या पुरीवर भाडा विषयामध्ये गुंतला आणि इंद्रानं तर 7 ऋषींच्या खांद्यावर स्वतःची पालखी दिली. परिणाम काल्याचा अधिकार नाही. विषयामध्ये गुंतलेल्या माणसाला काला खायला मिळत नाही. विषय ओढी बोलले जीव कोण करेल यांची. म्हणून त्याला एकालाच काला खायला मिळतो. विषय तो त्यांचा झाला नाही. आठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी. ज्यानं देव मिळवला त्याचा जीव शिव ऐक्याचा काला. नाम रूपानं माणूस नामीय साधनाला जाऊन पोहोचतो. याला म्हणावं त्याला जीव शिव ऐक्याचा काला. दुसरा काल आहे हरिनामाचा खिचडी काला. हा हरिनामाचा खिचडी काल आहे. याच देही घडे देवाचे भजन. आम्हाला जर काला खायचा असेल तर भजन करावं लागतं. काम केलं तर पगार मिळतो, सेवा केली तर प्रसाद मिळतो. आज आम्ही जेवण करायला नाही आलो, आज आम्ही काल्याचा प्रसाद खायला आलोय. आणि तिसरा काल आहे दही भाताचा काला. लय वर्णन करत नाही, लय विस्तृत आहे. पण दही भाताचा काला का? तर आम्ही आता घरी जर नुसतीच भाकर घेतली तर काला होईल का? मग काल्यात काय मिसळावं लागेल? आमटी. बरोबर, फक्त आमटी बाजार आमटी असावं. म्हणजे त्याला काला नुसता होत नाही. तसं काला व्हायला सुद्धा 2 गोष्टी लागतात, एक दही आणि एक भात. दही कसं आहे? आंबट आहे. आणि भात कसा आहे? गोड आहे. मग दही आणि भात 2 परस्पर विरुद्ध गोष्टी एकत्र झाल्यानंतर काला कसा होतो? बरोबर आहे. संसार आंबट आहे आणि परमार्थ गोड आहे. दोन्ही एकत्र आल्याशिवाय काला होत नाही. त्याग आणि भोग दोन्ही गोष्टी सोबत लागतात. नुसता संसार करणाऱ्या माणसाला काला भेटत नाही आणि नुसता त्याग होऊन संन्यासी माणसाला सुद्धा काला भेटत नाही. आणि निळबराय म्हणतात प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. म्हणून संसारात राहून देवाचं भजन करणाऱ्याला तो काला मिळतो. तो काला म्हणजे संसाराचं आणि परमार्थाचं एकत्रितकरण करणं आणि तो आनंदानं सेवन करून देवाकडे जाणं. हा काला एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे की तो कमान देव भक्ताचा छंद. संगम आणि तुका म्हणजे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ. मी आता थोडी प्रमाणे एका टुईलवर हाणून घेतो. काळजी करू नका. वैकुंठात काला मिळतो का? याच देही घडे देवाचे भजन. काला वैकुंठात मिळत नाही म्हणून वैकुंठी जाऊन कायबा करावे.
उगीच बैसावे मौन रूप उगच ते शांत बसावं लागतं त्याच्यापेक्षा लागून या पाया इथं कले टाळीन बोला मुकीना म्हणून माणसानं कमीत कमी कीर्तनात तरी टाळी नाही कीर्तनात वाजले का पुढल्या वर्षी पुढल्या जन्मात टोळ मातेवरच कळतंय का आता तरी पुढे ध्यानात ठेवा करे टाळी बोला मुखी नाम हा चुका सोहळा ही काला ही पुण्यतिथी हे परमार्थ मेल्यावर आहे का नाही याच ह्यात आहे काला खाऊन जर जन्मात येऊन काला नाही खाल्ला तर जन्मालाच काला जन्माला येऊन जर कालाच नाही खाल्ला तर काला इथं नाही तिथं गेल्यावर सुद्धा काला म्हणून मारी ती जोडी ती थोडी ध्यानात ठेवा म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आल्यानंतर सासूच्या हातचं नाही खाल्लं तरी चालेल पण संता सगळं काला खावा कळतंय ना काला एवढा दुर्लभ आहे ब्रह्मदेवाला मिळत नाही इंद्रदेवाला मिळत नाही 33 कोटी देवाला मिळत नाही कालियाची असे देवजडी झाले यमुनेला कोपा जेवल्यानंतर यमुनेत हात धुवायला जायचे देवाला सांगितलं आज हात धुवायला जायचं का मास आलेत म्हणले काला खायला मग कृष्णा हाताचं काय केलं म्हणजे पुसोनी हात कळलं ना पेंद्याला आगाव होता जसं एखाद्या गावात आगाव असते की आता आपल्यात कोण आहे तेवढं मी सांगत नाही हे गुपित राहते ऐका मग काला पेंद्या म्हणला देवा हात तिला पुसायचं म्हणतोय मग तिथं देव नाही का देव म्हणला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत माणसाच्या अंगात देव फक्त तेवढी जागा सोडून तेवढी आता सांगितली महाराजांनी मी सांगत नाही डॉक्टरची इंजेक्शन कुठे असते खरा शरीराचा डॉक्टर देव आहे जिथं देवाचं चालत नाही तिथं मोकळ्या इंजेक्शन ठेवा हा आनंद स्वर्गात नाही हा आनंद फक्त माणसाच्याच जातीला मिळतो म्हणून तुकोबाराया म्हणतात हात काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ सांगावं लागते पुढे 5-10 मिनिटं ऐका उपजवणी या कार्याला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत टायमिंग पाहिजे ऐका उपजवणी या पुढे ती येऊ काला खाऊ ऐका एक डझन मला आले दादा कमी दुख नाही का आणि पुन्हा जन्माला यायचं म्हणजे सोपं नाही माणसं हाय तोपर्यंत जगू देत नाही मेल्यावर जाळू देत नाही
हा इथं जगायचं सोपं नाही पण जन्माला यायचं तरी सोपं आहे का मागा मातेची अवतर कोहरी पचून विष्टेच्या रात्री उकडोनी नव मासावारी जन्म जन्मनी मरणारी गर्भ यातनेच दुःख आहे जन्माला येताना दुःख आहे आल्यावर दुःख आहे जगताना दुःख आहे मरताना दुःख आहे माणसा जीवनात सुखच नाही सुख नाही कोठे पण तरी तुका माया म्हणतात आम्ही येऊ मग यायचं तुमच्या हातात आहे का हो देव येण्याला पारतंत्र आहे पण जाण्याला स्वतंत्र आहे देव येत नाही देवाला आणावं लागतं हा विषय संपला संत यायला बी स्वतंत्र आहे जायला बी माऊली दानाबाई म्हणजे 21 वर्ष जायचं तर जायचं तो का एकनाथ महाराज म्हणले जायचं लोक आडवे आले दोनदा गेले आणि दोनदा माघारी आले पुन्हा तिसऱ्यांदा गेले यायचं जायचं ज्याच्या हातात आहे त्याचं नाव संत आणि यायचं बी हातात नाही जायचं बी हातात नाही तरी लय आई ठाणतं त्याचं नाव माणूस आहे का कोण्या दिवशी जन्माला यावं कोणाच्या आई बापाच्या पोटी जन्माला यावं कुठे यावं आमच्या हातात आहे का बरं कुठं मारावं कोणत्या लाकडात जाळावं कुणी पेटवावं कुणी लाकड वाचावं आमच्या हातात आहे का माणूस नीट राहत हे 72 खुडे असतात घोड्याला किती 172 आहेत माणसाला तरी तुका बघाय म्हणतात आम्ही जन्माला येऊ तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी तुका काय म्हणते कुणाला जन्माला घाली एक कोडी सांगतो माझा मधला भजन घेतो दुःखातून दुःख वजा होतं सुखातून सुख वजा होतं सुखातून दुःख वजा होतं दुःखातून सुख वजा होतं दुःखातून दुःख वजा होतं महाराज एका बाईचं पोरग मेलं हा बाई 2 दिवस घालायची गपच बसना शेजारच्या गावातली ठोको आली म्हणजे ग घे का झालं ती म्हणजे एकुलती एक मेलं माझी 13 मिली म्हणली तरी डोळ्याला पाणी आणलं मोठ्या दुःखातनं बारकं दुःख वाजा होत हा आता संक्रांतीच्या टायमाला नवलेला नथ करावं लागते कुणाला आता बाया घालत नाहीत काय दिवसाने आपल्यालाच घालून त्यांच्या सगळं जावं लागतं फक्त नथीसाठी बर का जुन्या काळात नथी झालंय ठेका पाटील आले ते गावात काय कुठान झालं तरी पाटील असा कारण पोलीस स्टेशनला आपला जबाब चालत ध्यानात ठेवा आणि मग एका बाईला नथ करून आणि तिला नादच लागला आता एखादी अंगठी माझ्या हातात असते तर मी म्हणलो असतो तो काय आम्हाला काय म्हणतात आम्हाला माहिती काय म्हणतात अंगठी दाखवायची म्हणतात तसं त्या बाईला नादच लागला झटका द्यायचा नाकाला नथ आणली आणि व्यवसाय जायच्या आधी खेळपडा घालून आली गावात पण घरी आली आरशात बघितलं तर नथच गायब होईल आता काय करावं व्यवसाय गेला ओसून दिवसभर नथ हुडकली तरी पाणी नाही अन्न नाही आणि दिवस मावताना घरापाशी आली म्हणजे पहिला झटका दाराच्या द्वाराला दिलता नाकाला इथल्या वळचणीत नथ असा म्हणून खिळग्यात हात घालाय गेली तसा आतनं दण दिसणे दणका असा दिला दणका कशाने दिला जे आज बाळाला दणका दिल्या उद्या बाळापर्यंत उड्या हाणतोय एक चव्हाने दणका दिला तेवढ्याच शेजारची आली ठकी म्हणजे गंगे अगं तुझी नथ सापडली का नदगिरी चुलीत म्हणली मला इथं कसला दणका दिला इंचवाच्या दुःखात मग तिथं दुःख निघून गेलं सुखातून सुख वाटा होतं एका गड्याला ₹1,00,000 पगार होती पण पोरगच नव्हतं पोटाला 1.5 लाख पगार झाले मला 1 लाखात शिल्लक राहते वरच्या 50,000 काय करा मला गावातल्या सप्त्याला काल्याची पगार आपलीच काल्याच्या सप्त्यात पगार गुलाबजामुन लाडू असं मोतीचूर लाडू टोपल्यात घेतलं गावात वाढायला गेला असं लाडू घ्या लाडू माझी पंगत आहे घ्या लाडू माझी पंगत आहे एवढ्याच सासरवाडीहून फोन आला तो मला पगार झालाय लाडूचं टोपलं महाराजाच्या तोंडावर हाणलं चिक चिक चिवाट पडून 50,000चं दुःख सुख पोराच्या सुखात गेलं का आता ऐका दुःखातून सुख वजा होत दुःखातून एका वेळेला एवढी श्रीमंती हवा एवढी श्रीमंती लय वेळ नाही सांगत फक्त तिच्या घरी वाघिणीचं दूध नव्हतं नाही तर सगळंच होतं पण तिला निकुल बाळच नव्हतं म्हणजे एकुलतं एकच निकुल होतं पण काळाच्या ओघामध्ये एकुलतं एक निकुल गेलं एवढ्या श्रीमंतीचं सुख पोराच्या दुःखात गेलं आणि चौथं उत्तर आहे सुखातनं दुःख वजा होत जन्माला येण्याचं दुःख नाही थोडे लोकांनी नाव ठेवलं हे दुःख नाही थोडे
आईच्या पोटात नाही दुखलंय थोडे, पण काल्याचं सुख लय मोठं आहे. म्हणून काला खाल्ल्यानंतर हे सुख औषधाला दुःख औषधाला सुद्धा राहत नाही. म्हणून तुकोबराया म्हणतात उपजवणी आपडती येऊ काला खाऊ नाही बा. मग काला खावा कसा याची तरी अक्कल पाहिजे काय. ब्रह्मदेवानं पारणं केलं, जेवायला घातलं सगळ्यांना. जेवायला घातल्यावर राक्षस बोलिवली आणि देव बी बोलिवलं. राक्षस म्हणले कुठे बी आधी देवालाच नंबर काय, आज ह्या वेळेने आम्ही बसणार. ब्रह्मदेवाला बसा, जेवायला सांगितलं, हात कोपऱ्यात वाकवायचा. आता राक्षस ती राक्षस ज्याला खायचंच कळत नाही. ते म्हणे हात वाकडा करायचा नाही का, मग भाताचा गोळा घ्यायचा वर टाकायचा असा. कोणाच्या नाकाचा, कोणाच्या तोंडाचा, कोणी खाली तोंड घालून जिबिनीचा गोळा. जसं तळ्यात जुन्या काळात आपण बी पाणी पेलो जायचो, गोळ हात टाकवायचं पाणी प्यायचं, तरी किडनी स्टोन. प्रत्येकाच्या घरात जी आर येतो तरी 50-50 MM चं खड येतो. ऐका, कारण त्या काळात त्या मातीतच आमच्या शरीराला पोषक होतं. आता मातीच बाटली, त्याचं कारण आहे माणसं बाटली, बाटलीनं बाटली. ते काय कळलं त्याला, कळलं ज्यांना कळलं त्यांनी तसंच गेलं. ऐका काय सांगत होतो तुम्ही, कीर्तन. राक्षस आणि मग असं सगळी अवस्था झाली. अन्न कोणाच्या पोटात गेलं ना, इकडे तिकडे वाया गेलं. आता देवाची पंगत बसली, देवाला बी देवा सांगितलं. राक्षस म्हणले आम्हाला नियम तोच देवाला पाहिजे. भगवान परमेश्वराने सांगितलं हात वाकवायचा नाही, जेवायचं. एकमेकाच्या समोर पंक्तीत बसले आणि ह्यानं त्याच्या तोंडात घालावं पुढच्याच्या आणि पुढच्या निकल्याच्या तोंडात घालावं. एक देवा एक लोका देऊ मुखी सुखे घालू. एक शब्द सांगू का, ज्याला दुसऱ्याला द्यायचं कळतं त्यानंच पोट भरतं. आणि जे फक्त स्वतःच्या पोटासाठी जगतं ना, ते कुत्र्यासारखं कायम भुकत राहतं. खाण्यासाठी पुन्हा येऊ, वैकुंठात नाही. कसा खायचा हे कळलं, पण हा काला नेमका कुठं केला जातो. तो गोपाळानं काला केला, तोच काला माझ्या ज्ञानोबाने पंढरपुराच्या वाळवंटात केला.
काही ठिकाणी बर्वे पण नीट आणि उत्तम नाही. काय उत्तम आहे बर्वे आणि बर्वे नीट उत्तम, बर्वे नाही नीट नाही. आणि काही नीट आहे तर बर्वे नाही उत्तम नाही. आणि एकच ठिकाण नीट आहे ते म्हणजे वाळवण. एक चंद्रभागेचं वाळवण, दुसरं यमुनामाईचं वाळवण आणि तिसरं 3.5 हाताचं वाळवण. बर्वे नीट आणि उत्तम याच वाळवंटात काला खाता येतो याच काळात. म्हणून तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐश्य नाही कावळ काही काल्याचे. आणि तोच काला आज उपळवाट्यामध्ये आपण या मुरुमकराच्या दारामध्ये केला. हा बर्वे नीट आणि उत्तम आहे म्हणून हा काला झाला. विठोबा हरी देव हरी देव विठोबार फुलवारी. हरी हरी देव हरी देव हरी देव विठोबार फुलवारी. हरी देव विठोबार फुलवारी. गोपाल कृष्ण गोकुळामध्ये 11 वर्ष 52 दिवस राहिले. मथुरेमध्ये 18 वर्ष 7 महिने राहिले आणि वयाचे 95 वर्ष द्वारकेत राहिले. पण कळल्यामध्ये चरित्र उच्चारावं लागतं ते गोकुळामध्ये. गोकुळ म्हणजे 3.5 हाताचा देह. एक बाबा रात्रीच्या 12ला जन्माला आला, एक दिवसाच्या 12ला आला, एक तुरुंगात आला, एक राजवाड्यात आला, एक एकाच आई बापाचा राहिला पण एकानं 2 आई बाप केलं. कळतंय ना? आणि एकाच चरित्र उच्चारण्याजोगे पण लोक उच्चारित नाहीत, वागायचा प्रयत्न करते. आणि एकाच चरित्र आचरण करायचे पण लोक वागत नाही. रामासारखं वागावं हे आपल्या हातात आहे पण वागत नाही. आणि कृष्णासारखं वागू नये पण वागल्याशिवाय मार खाल्ल्याशिवाय चरित्र ते उच्चारावे देवे केले देवे गोकुळ. लोक म्हणतात उगाच कृष्णाने 16,108 केले मग आम्हाला 2 केले मग काय झालं. मी म्हणलं 16,108 बायका कुठल्या कोर्टात हे ऐकली का घटस्फोटाची ऐकली. मग या काही बाय तुझं कारण नाही म्हणून तू कृष्ण आपली एकच आहे पण चावड राहिली नाही तिथं गाड्याने गेलं नाही. म्हणून देवातला आमच्यातला फरक हाय म्हणाच. ध्यानात ठेवा रात्रीच्या 12ला 8 वर्षाचा कृष्ण परमात्मा नंद राजाच्या आणि यशोदाबाईच्या नाही तर त्या मथुरेमध्ये वसुदेव आणि देवकीच्या पोटी रात्री 12 वाजता गोपाल कृष्ण भगवान परमात्मा वसुदेवाच्या आणि देवकीच्या प्रेमापोटी तपश्चर्येपोटी आणि भक्तीच्या पोटी देव मुलाच्या रूपाने जन्माला आले. गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्माला आले वसुदेवाने मिठी मारली. वसुदेवाला ती असणारी देवकी म्हणते वसुदेवा सोडा सोडा मिठी लपवा लपवा. का जणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेल. कंसाला जर कळलं तर माझ्या बाळाला मारल्याशिवाय राहणार नाही. वसुदेवाने मिठी सोडली तर विचारलं ए आता कुठे नेऊन येणार देवकी. त्यावेळेस स्वतः श्रीकृष्ण परमात्म्याने
कमळापती पायीची बंधने मिळवली. मग यमुनाबाईने रस्ता अडवला. का अडवला? का ते सगळंच आता लय तुम्हाला सांगू का, काल्याच्या कीर्तनात जेवढं अध्यात्म आहे तेवढं दुसरीकडे कुठंच नाही. कोणतं भ्रांतीचं कवाड आहे, कोणतं मायेचं कुलूप आहे, कोणती चावी लावली. यमुनाबाईने रस्ता का अडवला? तर शास्त्र सांगतं येड्याचा रस्ता अडवू नये पण सज्जनाचा अडवल्याशिवाय. येडा जर पूर्ण आला तर वाट बदलून जावा, पण सज्जनाला अडवं जावं. काय नाही मिळत तरी त्याच्या अंगाचा परिषद आपल्याला होईल. म्हणून ते रस्ता अडवला. मग तिने पुन्हा जागा का दिली? तर माणसाच्या पुढे जर सज्जन माणूस असेल तर माणसाला हृदय पाडावा, त्याला हृदयामध्ये साठवावा. पण यमुनाबाईला पूर आला का? चरण स्पर्श करायसाठी आला. पण भगवंताने पाय खाली टाकला. का टाकला? तर देव सांगतात या जगात माझ्या तोंडाकडे पाहू नका, माझ्या पायाला धरल्याशिवाय राहू नका. हे त्याच्यातलं उत्तर आहे. मला लय गोड आहे हे सांगायला खरंच वेळ पाहिजे. पण असलं सांगितले का लोक म्हणते त्याला पुन्हा कुठलंही दे आपण काढायचं देऊ नका. दादा असा भेजा पडत तुम्हाला काय सांगावं हेच कळत नाही. तुम्ही देवकर माझं कार्याचं कीर्तन ऐका कधी ते फक्त एकच सांगतात शेवट. कृष्ण जन्माला आले, गोकुळात गेले, गोकुळात गाई चारायला गेले, एकत्र बसले, काला केला गोपाल कृष्ण भगवान. असा काला झाले आपले माणसं दगडाने केली. कारण त्याला ऐकाय सुद्धा तेवढे पात्र त्याचे माणसं लागतात. मग यमुनाबाईने अडवलं. तिथं परमात्मा गेला. ते सगळे रक्षपान वहिले होते. यशोदेच्या पलंगावर कन्या उपजली होती, तिला उचललं, कृष्ण तिथं ठेवला. आणि मग इकडं मथुरेत मात्र रक्ताचा पाऊस पडू लागला. कोले भोंकू लागले, कुत्रे ओरडू लागले. का? देव गेले, माया आली, अशुभ झालं. आणि इकडं मात्र आनंद झाला, सगळा आनंद झाला. तेवढ्यात पहाट झाली आणि सुनंद नावाची ते असणाऱ्या त्या ठिकाणी बहीण नंदराजाची गेली. आणि पाहिलं तर बहिणीच्या शेजारी गोड घोमट गोड असं असणारा मुलगा त्या ठिकाणी खेळतोय. पळतच गेली नंदराजाकडे. गवळण सांगे गोकुळाचा सुखा अंत पार नाही. सगळीकडे झाला. नंदराजा तर पळतच आले कृष्णाला पाहण्यासाठी. मग एक एक गवळणीने येऊन आपला अनुभव सांगावा. त्या गवळणीने म्हणावं मी पाहिला तो परमात्मा. पाहिला पाहिला
पाहिला पाहिला नंदाचा आनंद. आणि मग असं आनंदाचं वातावरण व्हायचं. सावळा देखील आनंदाचा या ते पोळं माझे गेले हरपुणे. असं सगळ्यांनी पाहिलं पोळं यायला लागले. परमात्मा अष्टमीला जन्माला आले. द्वादशीला भगवान शंकर भेटायला आले. त्रयोदशीला असणारा नंदराजा तिकडं कर भरायला गेले. आणि तिकडून असणाऱ्या 14व्या दिवशी मग ते पुतना ते सगळे भेटायला आले. मला तेने पुतना मावशी ही मारे पिटंबीला बोट दिला पाठीवडी पाठ जाणवे तुटले पंचांग फाटले धोतर गळाले अशी सगळ्यांची अवस्था केली महाराज. त्याच्यात काय झालं गार्गाचार्य ते नाव ठेवायचा विधी करायला. मग गार्गाचार्यांचं नाव ठेवायचा विधी झाला. म्हणले हे रात्री जन्माला आले कृष्ण वर्माचे म्हणून ह्याचं नाव कृष्ण ठेवा. मग झालं पण म्हणजे जेवायला काय करायचं ते म्हणला मी स्वावळ्यातला आहे मी तुमच्या घरी जेवत नाही. कोण म्हणला बरेच जण म्हणतात आम्ही काशी केली काशी केली आम्ही तुमच्यातलं खात तू काशी केली असती तर माघारी या नव्हता पाहिजे आम्ही तिथे येऊन तुझं सगळं घातलं लईच वेळ कमी आता शॉर्ट बट शिड आणि मग यशवदेनं आपलं वाढून दिलं सीधा आणि गार्गाचार्यांनी जेवण बनवलं आणि जेवण केलं आणि सांगितलं यशवदे तुझ्या पोराला सांभाळ. ते जर आलं शिवलं तर मी विटाळलेलं अन्न खात नाही. यानं ताट पुढं वाढून घेतलं खीर केली आणि डोळं झाकून देवाचं आवाहन करायला लागला कृष्णा. एवढ्यात गडी आला मी खीर खाल्ली मी यशवदे ती म्हणजे आता येऊ देत नाही एवढी बार पुन्हा खीर करा. पुन्हा खीर केली हिनं कुलूप लावलं कुलपाचे हात कृष्ण पडला आणि इकडून कृष्णार्पण झालंय म्हणून असतो तर यामध्ये खाल्ली नाही खिरीतच बसला. खिरीत बसल्या हे म्हणलं आता खायचं तर सोडून द्या म्हणलं पक्व झालं टाइम ठोका टाके तुम्ही. कृष्णाच्या ध्यानात आलं ह्यानं जर आपल्या आईला शाप दिला तर साधूचा शब्द ऐका बरं का एवढं गोष्ट ध्यानात ठेवा. आपल्यामुळं जर आपल्या आईला कलंक असेल तर त्या पोरानं फास घ्यावा पण आई बापावर कलंक लागणं असं वागवं. एकच शब्द केला आणि गार्गाचार्याच्या डोळ्यात डोळं घालून पाहिलं आणि सांगितलं तू ज्याला कृष्णार्पण म्हणला ना तोच नंदाच्या घरी पट्ट्या कृष्णाची जन्माला. 14 भुवनाचं दर्शन डोळ्यात दाखवलं आणि मग डोळं मिटलं आणि गार्गाचार्याला यशोदा म्हणते गुरु तुम्हाला दुसरं खायला आणून देते थांबा खाऊ नका. नाही म्हणले आता मला हेच खायचंय हेच शुद्ध आहे. याला म्हणायचं कृष्णाच्या लीला. मग असा लहानाचा कृष्ण मोठा व्हायला लागला लहानाचा आणि आई बापाला लय आनंद कधी ज्या वेळेस बाळ रांगायला लागतं त्या
होतो तो कृष्ण होता मला. किती आनंद आहे. आपलं पोरगं पाणी कापड घालून आलं तरी आई म्हणते माझा वाघ आला. वाघ घडी बघा बघ त्याला केंद्रात दिल्याशिवाय खरं सांगतो दादा, पोराला कधीच इस्टेट कमवून ठेवू नका, कधीच पैसा कमवून ठेवू नका, संस्कार केल्याशिवाय राहू नका. पैसा एक दिवशी मातीतच घालणार आणि संस्कार देवाच्या दारातच नेणार. पाहिजे, नमनच पाहिजे, त्यागच पाहिजे. आई बापाने फक्त रांगताना एकच ध्यान ठेवायचं, डाव्या गुडघ्याने रांगलं का उजव्या गुडघ्याने रांगलं. पोरग जर डाव्या गुडघ्याने रांगलं तर समजायचं मेल्यावर सुद्धा 25 वर्षात पुण्यतिथी. आणि पोरग जर उजव्या गुडघ्याने रांगलं तर 13वा मासिक वरिसारात एकाच दिवशी ती बी अर्ध्या किलोच्या दाढीत अख्खं 4 खादगरी उठलं. भजत भजन नाही तर कोरडी मोठं लावायला. डाव्या गुडघ्यानं रांगणारा पोरगा आई बापाला सांभाळतो, उजव्या गुडघ्यानं आणि तवाच कळतं मग डाव्या गुडघ्याने रांगला तर त्याला खर्च करायचा, उजव्या गुडघ्याने रांगला का नीट पंढरपूरला जायचं. ती दोन कधी काय आजपासून माझा पोरगा कृष्ण नाही. कुणाला जमलं तर आमच्या महाराजाला बोटीत यांचं नाव कृष्ण आहे. फक्त आता एकाला नाही घेऊन जायचं, दोघाला घ्यावं लागेल. का तिघांची तयारी अशा लई खोडे केले. आता माझी वेळ संपली, अवघ्या 2 मिनिटात मी ज्ञानेश्वर माऊली घेतोय. एवढ्या खोड्या आले, एवढ्या खोड्या आले, एवढ्या खोड्या आल्या की येशू दे म्हणायचं. बळच गुणगुणाचे ताने कृष्ण माझा वेदा अशा लई खोड्या आल्या ना की येशू दे म्हणायचं. तुम्हीच हलगाच आहे, तुम्हालाच माझ्या पोराला बघितल्याशिवाय दम निघत नाही आणि तुम्हीच गाण्याला घालणार येत आहे. आता ते लईच आहे, माणसं बी लागलेली ती सगळी, पण टाइम कमी आहे. काटा असा पुढे चाललाय आणि माणसाला आता काट्यावले ध्यान आहे घड्याळाच्या. बऱ्याच जणांचे काट दुसरं ध्यानात येतात. ऐका आणि मग असं लई झाल्यावर एक लई घालगच गवळत होती आणि ती लईट त्या काळावर घालत होती लांब. या आली म्हणली काय घेत आहे तिकडे गोड्या सांगा सांगते टाप नाही त्याची माझ्या घरात यायची. काय म्हणली टाप नाही, तुझा बाप आहे म्हणला मी, टाप नाही. कोण म्हणलं, कोण म्हणलं, कृष्ण म्हणला. ते द्या आज संध्याकाळी म्हणला हिचं कामच करायचं. ते द्या म्हणला कुणाचं, म्हणला ती 11 फुटाची गवळ नाही, 11 फुटाची. गावात तिचं नाव बोललं बघ भांडकुदळी. तिच्या आपण गाव नादी लागत नाही, पण कृष्णाचं एकच काम आहे, ज्याच्या कुणीच नादी लागत नाही त्याच्या पट्ट्या नादी लागतात. ऐका म्हणून माणसाने नादीच लागाव, पण कोणाच्या कोणाच्या नाही तर दादा आपलं कसं आपण याच नादात देणार ठेवा. आणि मग बाय होती 11 फुटाची पण गडी 5.5 फुटात होता. तुम्ही म्हणाल ही जोडा कस काय लागला, जुन्या काळात बघायलाच जात नव्हती. आई बापानं बघायचं ठरवायचं आणि त्या सगळं संसार. आता ती नको बोलाय आता चांगल्या काला दहीहंडी फोडायच्या टायमाला लगेच यायचा. आणि मग संध्याकाळी गेला गेला जुन्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा आताच्या या काळामध्ये गड्याचं भूषण म्हणजे दाढी आणि बाईचं भूषण म्हणजे वेणी. पलंगावर अशी 11 फुटाची गवळून 5.5 फुटाचा गडी. कृष्णाला लोक घाट बी कशी द्यावा का हिने पुराणा दाढी जोडाना 5.5 फुटाचा अंतर पडला ना. आता आले देवाजीच्या मनात आणि मग ह्यानं काय केलं, तिची विणी आणि ह्याची दाढी अशी घट गाठ मारली.
पतीची दाढीनी माझी वेणी. वेणी. दोघाची गाठ दिली. गाठ आठ वाजल्या तरी गाठ सुट ढाकून बरं का. गाठच तशी पक्या गाठीच्या माणसाला दिसते. जुन्या काळात म्हातारे असायच्या बघा चौकावर. कशाला? नवरीची नवरदेवाची गाठ द्यायला. आता गाठ द्यायला गाठीची नाही राहिली बघा, साठीची राहिली आता. आणि मग ती गाठ दिली. शेजार पाजारी म्हणली हे पहाटे 4ला उठते, आज 8 वाजले तरी कसं काय उठणार. आणि हे आधी त्यांचा प्रसंग झाला. मस्त होऊन या माजली दांगडी करत ती ओढाओढी मध्ये लागली. नवऱ्यानं तोंड वळवलं का बाई म्हणायची लई माजली. ह्यानं वडावडी केली का तिनं म्हणायचं गडी म्हणला लईच माजली, म्हणला लय खाती, म्हणला मला दांगडी का करते. याचं सगळं झालं चरित्र बरं का. ते कुणी लावून घेऊ नका, नाही तर आम्हाला काला करता करता शिव्या खायची वेळ येते. याच्यासाठी माणूस जातवान पाहिजे ऐकायला. मग 8 वाजता एक शेजारची ठोकूबाई गेली आणि तिने दार उघडलं. दार उघडलं, तटकन उभा राहिली. तटकन उभा राहिली काही म्हणजे लग्नात पुढं कोण चाललं होतं? तू. आता तो माझ्या मागं चालायचं. कोणी गाडीनं माग आणि 11 फुटाची गवळण पुढं. हे दोघं बाहेर आले. सगळ्या गल्लीतल्या पोराने कालवाच केला. वारे म्हणले ह्यांचं नवीन लग्न झालंय, ह्यांची वारात निघाली आहे. पोराने हातात ताटले घेतले, ह्यांच्या पुढे वाजवा चालले. हाताला लागले का मला हळूहळू नाही का. आणि मग काय झालं? गोळ आहे बघा मला, तुम्हाला पाठायला नाही माहित नाही मला. गवळण काय करायची माहिती का? गिरकी हाणायची. गवळण गरगर गिरक्या मारीता, गवळी ताडी आता काय ती मला जाळली तरी जळणार, कापली तरी कापणार. आणि मग कुणाच्या नाळात जायचं हे म्हणले त्याच्याशिवाय कुणीच केलं. कृष्णाच्या घरी गेलं. घरी गेले गेले कृष्ण परमात्मा म्हणला आई रात्री मी घरातून झोपलो होतो बरं का, मी कुठे गेलो नव्हतो. आई म्हणली मला माहिती तुला कुलूप लावलं तरी खीळ सुटली नाही. आणि मग आल्यानंतर घाट बाई कोणाशी सुटेना. घाट कोणाला सुटेना. यशोदीने कडव घेतला आणि बाहेर आणलं. नुसतं सांगितलं त्या घाटीकडे बघ तेवढं कळलं ना. आणि एकदा घाटीकडे बघितलं का घाट राहत आणि मग घाट मग आनंदाचा संसार झाला. तरी बी यशोदीने सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन आता ह्याची जेऊ सवे घेऊ शिरोणी. मग आपापली असणाऱ्या भाकरी घेऊन सुदाम्या पेंद्या वाढज्या वाकड्या सगळे जण तिकडे गेले. चला वळू गाई बैसो जेवली के ठाई बहु केली वनवन पाय पिती झाला खांदी भार पोटी भोग काय खेळायचे सुख तुका म्हणे आता खेळ मोडावा फलता. आणि मग सांगितलं आता सगळे जण गवळणी गवळी कमलाकार पाकळ्यानं बसा आपापल्या शिदोऱ्या एकत्र करा. आणि मग त्याच असणाऱ्या शिदोऱ्या एकत्र केल्या, काला एकत्र केला. कृष्णानं स्वतःच्या हातानं गवळ्यांना भरवला आणि गवळ्यांनी स्वतःच्या हातानं कृष्णाला भरवला. एकमेका देऊ मुखी सुखे घालून हाच काला यमुना माईच्या काठावर झाला. तोच काला पंढरपुरात झाला आणि तोच काला वैकुंठवासी पोपटराव देवराव मुरुमकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या उपळवाटे गावात मुरुमकरांच्या दारामध्ये झाला. विपदम विनोदकरम पट्टे संगमित्रेचे कक्ष वामे पानो मस्तुम कवलम सत्फलांगुलेश्वहा हा असणारा काला या ठिकाणी झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भाऊजी